ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वाद्यकारमण्याद्यगुरुं सन्ततमामते श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मनमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागो व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप वाल्मिकी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवमुक्ती कथन म्हणून सुरू आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा मुद्दा सगळे लोक जन्मापूर्वी किती शिकतात म्हणून सगळे लोक सगळे जेवढे भक्त आहेत शिष्य ते त्यांना माऊली मानतात. माऊली म्हणजे आनंद जीवनाची मुक्ती असते. माऊली जेव्हा प्रेमाची साकार मूर्ती जरी आज योग समाधीमध्ये बसलेले असले तरी सुद्धा ते आपल्या अतिवाहक देहाने आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचलेला
समजून घेऊया. जेव्हा आपल्याला या अनुभवावरून हा आपल्याला उद्देश केला. कालची गोष्टी त्या 38व्या वेळी त्यांनी आपल्याला सांगितले. देवी देवोची माये या देवीचे अंदैव आहे. एक धनवारी हे अवघडताची ही अवघड बोलण्याने हे जे ब्रह्म आहे आपल्याकडे इतकं विस्तीर्ण आहे जगामध्ये पसरलेलं आहे की त्यालाच मी राहायला जागा नाही. तर ती देवता देवी माया प्रकृती कुठे बसेल कुठे राहील. आणि ती माया जर त्यांनी ठेवून घेतली तर मग तिचा परिवार जो वाढेल जगात ते कुठे राहील. परंतु काय आश्चर्य, जरी ह्या सगळ्या चैतन्यामध्ये ती माया पण राहते आणि हे जगत पण राहते. हा मोठा आश्चर्याचा प्रकार आहे. कारण हे सगळं जग जे आहे ते जग वरवर दिसायला नाना रूप आकाराने रंगाने वेगळे आहे. परंतु त्याचं अधिष्ठान ते आत्मचैतन्यच आहे. जगाचं आत्मचैतन्य जर अधिष्ठान म्हणून आहे तर मग ती माया सुद्धा ह्या आपल्यामध्येच राहते, त्या आत्मचैतन्यातच राहते आणि त्या आत्मचैतन्यात राहून ती जगाचं हे कार्य निर्माण करते. असा हा कालचा विषय झाला. आजची ओवी पहा. आजची ओवी अशी 39वी ओवी आहे. या 39व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, आयशा ही स्वामी भक्त संबंधा. आयशिया ही स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा. ऐशा ही स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा. ती देवोची सदा कमाविजे. देवोची सदा कमाविजे. आपण काल वाचली. त्यानंतर आशाही अवस्थेमध्ये कशी अवस्था की जिथं त्या आत्म्याला स्फुरत जागा, ते आत्मचैतन्य जितकं विसृत आहे की त्याला जागा नाही, तरी पण त्याने ती प्रकृती माया आणि तिने निर्माण केलेलं तिसरं बाळ जगत याने सामावून घेतलं. आता यांना तर सामावून घेतलं त्यांनी, परंतु ज्ञानोबा म्हणतात हा ऐश्वर्य संपन्न आत्मराज. आत्मराज कसा आहे तो? विश्वाचा नियंता राजा आहे, तर तो महाराजा आहे. त्याचं काय ऐश्वर्य वर्णन करावं. तेव्हा अशा या महाराजाच्या सेवेमध्ये पुष्कळचे सेवक राहणार, भक्त राहणार. और राजा म्हटला की त्याची केवढी प्रजा असते, त्याचे किती सेवक असतात. मग हा एवढा विश्वाचा नियंता असलेला आत्मा, मग त्याला किती सेवक असतील हो. कुठे त्याची सेवक? हे सगळे साधक त्याचे सेवक आहेत. ज्ञानोबा समजायले आयशिया ही आशाही स्थितीमध्ये त्याला जागा नसताना आशाही अवस्थेमध्ये स्वामी भृत्य संबंध. आशाही अवस्थेमध्ये तो आत्मा स्वतः स्वामी आहे, सगळ्यांचा मालक, आणि भृत्य म्हणजे सेवक. स्वामी आणि सेवक
यांना सुद्धा सामावून घ्यावं लागतं. काय करावं आता? अहो, घरी 10 पाहुणे आले तर त्यांना आपल्याला सामावून घ्यावंच लागतं ना. असं म्हणता येईल आपल्याला की बा आमच्याकडे जागा नाही, आता तुम्ही जा धर्मशाळेमध्ये. आलेत ना तुम्ही या बाबा, सामावून घ्यावं लागतं. कारण हे प्रेमाचं नातं असतं. तसं हे जे स्वामी आणि सेवक, सद्गुरू आणि शिष्य, साधक आणि गुरु भगवान, हे जे नातं आहे हे अतिशय जीवाचं प्रेमाचं नातं आहे. याच्यासारखं नातं जगात नाही. जगातली आपली सगळी जी नाती आहेत ना, ती नाती माईक आहेत. माईक म्हणजे आसक्तीयुक्त, वासनायुक्त. तेव्हा आईचं प्रेम बाळावर किती जरी असलं तरी तिच्यामध्ये त्या बाळाबद्दलची आसक्ती असते, ममत्व असं मुख्यतः. माझं बाळ, शेजारचं बाळ असलं तर त्याला तेवढं प्रेम लावणार नाही. ती हे तर आपण पाहतो. समजा शेजारचं पोरगं रडून राहिलेले, ती आई कुठे बाहेर गेलेली आहे आणि ते पोर पाण्यामध्ये रडून राहिले, परंतु या बाईला पाहता येईल का? मग आई असून सुद्धा जर तुम्हाला बाळ कोणतं का असेल पाना यायला पाहिजे, येत नाही, याचा अर्थ असा की आपल्याबद्दल, आपल्या बाळाबद्दल प्रेम, आसक्ती, वासना, ममत्व असत. पण हे जे शिष्य आणि गुरुचं नातं असतं, स्वामी आणि सेवकाचं हे जे नातं आहे, या नात्यामध्ये निष्खळ प्रेम आहे. यामध्ये आसक्ती नाही, वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, काहीच नाही. पण गुरु आणि शिष्याचं नातं निखळ, शुद्ध, सात्विक प्रेमाचं असतं. यामध्ये कुठलाही आसक्तीचा भाव नाही, यामध्ये ममत्वाचा भाव नाही, मागा 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 नाही होणार. अशा प्रकारे गुरु शिष्याचे नाते. म्हणून या आत्मराजाला, या आपल्या सेवकांना, आपल्या भक्तांना, शिष्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यावंच लागतं. या बाबांना म्हणून ज्ञानोबा सांगायले, ऐशाही म्हणजे अशाही स्थितीमध्ये हा आत्मराज, मात्र त्याला जायला जागा नव्हती, पुरत नव्हती, तरी देवी राहिली, जग राहिलं. आता हे शिष्य आणि सेवक आले, मग त्यांना म्हणतो ऐशा ही स्वामी भृत्य, भृत्य म्हणजे सेवक, स्वामी म्हणजे मालक. तेव्हा मालक आणि सेवक अर्थात हा जगातला मालकीचा प्रकार नाही. मालक म्हणजे स्वामी, सत्ताधारी. असा हा जो आत्मराग आहे त्याचा आणि त्याची सेवा करणारे जे शिष्य आहेत त्यांचा, त्यांच्या संबंधी श्रद्धेचा भाव असतो. संबंधालागी उठली श्रद्धा. हे जे नातं आपलं सगळं गुरुशी असतं ना, हे श्रद्धेनं टिकलेलं नातं आहे. बघा तुम्ही, इतर जी नाती आहे ना, ती नाती देह संबंधाने आलेली आहे. सगळे जगातली जेवढी नाती आहेत ना आपली, ती आई आणि बाप ही पहिली दोन नाती, आणि ती देहामुळे झालेली आहे आणि त्यांच्यापासून आपला देह झालेला आहे. म्हणून तो आपला बाप आणि ती आपली आई.
तेव्हा देहाने आई बापाचं नातं आलं. आता आणखी जी दुसरी मुलं होतात, बहीण भाऊ, ती त्या आई बापाची असतात ना, मग ती देहामुळे आलेली. त्यानंतर मग त्या आईचा जो भाऊ, बापाचा जो भाऊ, चालले ती नात्याशी पसरत. ही सगळी जी नात्यांची गोतावळी आहे आपली, ही देह संबंधातून निर्माण झालेली. परंतु गुरु आणि शिष्य यांचं नातं देहा संबंधीच नाहीये. इथं देहाचा काही संबंधच नाही. हे नातं शुद्ध श्रद्धेवर आधारलेलं नातं आहे. ज्ञानोबा सांगणारे लागी उठली श्रद्धा. श्रद्धा जर तुमची कमी झाली, ढासळली, तर गेला गुरुभाव तुमचा. म्हणून गुरुच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण हे श्रद्धेवर टिकलेलं नातं आहे. श्रद्धेनं बांधलेलं नातं आहे हे आपलं. आणि म्हणून फार फार सांभाळावं लागतं या नात्याला. कारण श्रद्धा ही गोष्ट न दिसणारी गोष्ट आहे. दिसते का आपल्याला श्रद्धा? देहाचे संबंध तरी दिसतात आपल्याला, देह दिसतात. परंतु श्रद्धा ही एक प्रकारची आमची भावना आहे, भाव आहे आमचा, प्रेमयुक्त असते ती. तेव्हा असा श्रद्धाळू जो साधक असतो, शिष्य असतो, तो गुरुच्या प्रती जोडला जातो. गुरुला तो आपलं म्हणतो आणि शिष्य गुरुला जेव्हा आपलं म्हणतो तेव्हा गुरुही त्याला आपला म्हणतात, शिष्य म्हणतात. तसं जर पाहिलं तर शिष्य म्हणू न म्हणू आपला गुरु, पण गुरु तर सगळ्यांना आपलाच म्हणत असतो. कारण गुरुनं त्याला जे दिलेलं आहे ते अमोल आहे. गुरुनं दिलेलं जे आहे त्याला त्याची किंमत अमोल आहे. ती किंमत जगामध्ये कुठली वस्तू देऊन फेडता येणार नाही, किंमत करता येणार नाही त्याची. पण गुरुचं जे देणं असतं ते अलौकिक असतं. ते जे असतं ते अमृततुल्य असतं. ते कधी नाश न होणार असतं. अखंड त्याला ते सुख देणार असं गुरु देतात. म्हणून गुरूंचं दिलेलं जे दान आहे किंवा गुरूंनी दिलेली जी कृपा दान आहे, ही वस्तू त्याची अखंड राहते. मग तो शिष्य श्रद्धा ठेवू न ठेवू, श्रद्धा ठेवली तर त्याला त्या दिलेल्या दानाचा दुप्पट फायदा होतो. श्रद्धा त्याची बिघडली की दिलेलं दान मग त्याचं ते असतं, त्याचा विशेष त्याला उपयोग होत नाही, फायदा होतो. म्हणून जे शिष्य बिघडून जातात तर सगळे शिष्य काही गुरुशी जोडून घेत नाही. म्हणून जे बिघडलेले शिष्य असतात ते बिघडलेले शिष्य गुरुने दिलेल्या दानाचा काही उपयोग करू शकत नाही. आणि पुढे तर ते सामान्य माणसाच्याही पातळीपेक्षा खाली जातात, अधोगतीला जातात. एक तर गुरुशी संबंध जोडले, गुरु करूच ते बरं आहे. कारण गुरुशी संबंध जोडणं म्हणजे हा जो संबंध आहे हा अलौकिक संबंध आहे. हा देहाशी संबंध नाही, भावनिक संबंध आहे, प्रेमाचा संबंध आहे, श्रद्धेचा संबंध आहे. आणि श्रद्धा जर सुटली गुरु संबंधीची तर मग त्या शिष्याला कोणत्याही तऱ्हेनं गुरुशी जवळ साधता येत नाही.
कसं जवळ देते, ज्याला गुरुबद्दल भाव नाही, भावना नाही, प्रेम नाही, आदर नाही, श्रद्धा नाही, अशा त्या शिष्याला गुरु जवळ कसं घेणार. म्हणून जाणून आपल्याला या ओळीमध्ये सांगायले की हा जो आत्मराजा तो आपल्या शिष्यांनाही या स्थळी सामावून घेतो. दादा नक्की करी देवोची सुद्धा कमाविली. धन्वंता देवोची सुद्धा कमाविली. मग त्या देवाचा स्वभाव जो आहे, देवाचे जे प्रेम आहे, देवाचा सहवास आहे, त्या सहवासाचा उपयोग त्याला कमावता येतो. गुरूंच्या सहवासामध्ये राहण्याने गुरूंचा जो सहवास आनंदजनक आहे, सुखकारक आहे, समाधान देणारा आहे, तो सहवास त्या शिष्यांना प्राप्त होतो. कारण गुरु शिवून घेतात त्याला, जागा नसेल तरी सामावून घेतात त्याला, आणि अशा तऱ्हेने सामावून घेतलेल्या त्या शिष्यांना तो गुरुचा सहवास लागतो. आणि गुरुच्या सहवासामध्ये महान आनंद, जे गुरुच्या सहवासात राहतात त्यांना तो आनंद माहिती ते कसा असतो. म्हणून ज्ञानोबा या ओळीमध्ये या आत्म्याच्या सहवासामध्ये कोण राहतो, तो जीवनमुक्त. हा जीवनमुक्त त्या आत्म्यामध्येच राहतो, आत्मस्वरूपातच राहतो. आणि लोक त्याला त्या आत्मस्वरूपाचा आनंद, सोहळा, भोग होता येतो असं ज्ञानोबा सांगितले. ज्ञानोबा आपल्याला त्या जीवनमुक्तीचा आनंद घ्यायचा असेल आणि त्या गुरूच्या सहवासाचा, त्या आत्मसहवासाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर कसा घेता येईल. आत्मराज्य सगळ्यांना प्राप्त आहे, सगळ्यांच्या ठिकाणी तो बसलेला आहे. ते आत्मचैतन्य सगळ्यांमध्ये आहे ना, म्हणजे आम्ही सगळे आत्मचैतन्यामध्ये आहोत. मुळा आमच्यामध्ये ते आत्मचैतन्य आहे, परंतु त्या आत्मचैतन्याचा सहवास आम्हाला नाही. ते राहतं तिथं आम्हाला राहता येत नाही. असं सहवास, वास म्हणजे राहणे, सह म्हणजे बरोबर, आत्म्याबरोबर आम्हाला राहता आलं पाहिजे असं म्हणतात. आमच्यामध्ये आत्मा तर राहतो, पण आम्ही आत्म्याजवळ राहत नाही असं ज्ञानोबा म्हणताय. आता हे पाहणं कसं विचित्र झालं. असं कोणी म्हणणार नाही की माझ्यामध्ये आत्मा नाहीये, असं म्हणेल का? नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये आत्मा आहेच, पण जर त्याला विचारलं का रे तुझ्यामध्ये आत्म्याचा होणं आहे ना, मग तू आत्म्याजवळ राहतो का रे? नाही बा. का खरे? अरे तो गुरुराज, ती माऊली, तो आत्मराज जर आपल्या जवळ आहे तर त्याच्या जवळ आपल्याला राहायला काय हरकत आहे? विचित्र स्थिती झाली. आणि त्याच्याजवळ राहा, बघा का आनंद आहे. गुरु सहवासाचा आनंद, आत्मचैतन्याच्या सहवासाचा आनंद ते जीवन मुक्त घेते. त्याला त्या आत्म्यामध्ये जाता येतो, त्या आत्मस्वरूपामध्ये तो राहतो आणि त्याला त्या गुरूंचा सहवास घेता येतो. फार आनंदजनक आहे गुरूंचा सहवास घेणं. म्हणतात
हा आत्मा आम्हाला गुरूंच्या सहवासामध्ये मग हा मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल जाणवा. स्वाभाविकच आम्हाला तर आता गुरूच्या सहवासामध्ये राहता येते का आपल्या सहवासामध्ये राहता येते. मग काय करावं लागेल जाणवा. जाणवा समजायले अरे तुमच्या देहामध्ये असलेला आत्मराग तुम्हाला त्याच्याकडे नाही का करता येणार. तो आपल्याकडे आलेला आहे ना. आधी कोण कोणाकडे गेलं सांगा बरं. आधी आत्मा आपल्याकडे आला का आपण आत्म्याकडे गेलो. आधी कोण होत. आधी आत्मा होता. मग आधी जर आत्मा होता आम्ही आत्म्याकडे गेलो चालत आणि मग आता त्याला त्याच्या संवाद का नको झाला आम्हाला. जर आत्मा अगोदरचा आहे. आत्मा हा सनातन आहे. या जगाच्याही आरंभी तो होता आहे राहील. असा जो नित्य अखंड राहणारा जो आत्मा आहे तो आमच्या देहातही आलेला आहे. देहातही आहे. मग त्याच्या जवळ आपल्याला राहायला काय हरकत आहे असं जाणवतात. आणि ते कसं राखायचं त्याचा ते उपाय सांगतात. म्हणतात तुम्हाला आपल्याला राहायचंय का. खरंच इच्छा आहे का तुमची. असं हे काही सांगता येत नाही प्रत्येकाचं. कारण प्रत्येकाच्या इच्छा वासना कल्पना भावना प्रेम श्रद्धा प्रत्येकाच्या भिन्न असतात. लोक सांगतात आत्मा फार आनंददायक आहे सुखदायक आहे प्रेम आहे. लोक सांगतात पण तू घेतला अनुभव म्हणून हे संत मंडळी आम्हाला सारखं सांगत असतात की अहो आत्मानुभव घ्या आत्मानुभव घ्या. अहो हे जरी सांगत असले आत्मानुभव घ्या त्यांनी तो घेतलेला असतो. पण आमचा विश्वास नाही बसत. श्रद्धा नाही तेवढी. आमची श्रद्धा डळमळीत असते. खरंच भेटली का आपल्याला नाही भेटला तर कुठं तेवढं वाया जाईल म्हणून आपलं काय वाया जाईल. साधन आपण केलेलं साधन व्यर्थ जायला जर तो आत्मा भेटला नाही ते साधन वाया जाईल. अशी जर तुमची भीती असेल तर आधी ती भीती नावाची ही जी गोष्ट आहे ना ती आधी काढा. भय भीती शंका संदेह संशय या परमार्थाच्या मार्गामध्ये फार मोठा अडथळा आणतात. सगळ्यात मोठा अडथळा आपल्या मनातूनच निर्माण होतो. मन गेला ते फार पागल आहे. त्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका नाना प्रकारचे संशय येतात. म्हणून आमची श्रद्धा डळमळीत राहते. निश्चल श्रद्धा आढळ श्रद्धा राहणे आमची. आणि श्रद्धा जर डळमळीत राहिली तर मग त्या भगवंतावर त्या गुरुवर आमची सहवासाची प्राप्तीची जी इच्छा आहे ती प्राप्ती होत नाही. मला काय करावं ज्ञानोबा. ज्ञानोबा सांगतात आधी तुम्ही समाधीचा लावा. गुरुने तुम्हाला साधना दिली ना साधना करायला करतो का. आधी करू नका. हा साधनेमधला आधी आमचा आळस म्हणा
साधने संबंधीचा आमचा जो भाव आहे तो पक्का नाही. साधनेला आम्ही इतकं महत्व देत नाही जितकं संसाराच्या कर्मांना देतो. जेव्हाची वेळ झाली की जेवणच पाहिजे, साधनेची वेळ झाली तर साधना केलीच पाहिजे असं काही होतं का आपलं? गाड्यावर करून टाकू उद्या, आज नोकरीचं काय दिलेलं, तेव्हा अशी साधना मी टाळतो. जेवायच्या बाबतीत तसं नाही होणार. सगळी कामं सोडून आम्ही जेवायला बसून जातो. अरे हे कसं पोट भरणे आणि ते केव्हा रिकाम होत ते है की नाही. आता भरलेलं पोट काय जातं तसं, ज्याच्यामुळे अखंड पोट भरत ही मन शांतीचं असं ठिकाण आहे. ही साधना करा. ही साधना साधकाने केली पाहिजे असा संदेश आहे. त्याची साधना घेऊन येते आपले चांगले करून द्या. घेतलेल्या साधना अखंड करून जसे आपले इतर व्यवहाराचे जितके असताना केलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, जेवणच पाहिजे, हे जसं केलंच पाहिजे त्याची साधना केलीच पाहिजे. हे केवळ 2 नाही केलं तर चालेल. आणि आहे त्याची साधना असे साधकांना भेटलेले ज्या साधकाला ज्या दिवशी साधना करायला मिळालं काही चांगलं मिळेल. पण शेतकरी बाहेरच्या कामात असते तेव्हा त्याने असा नियम केलेला आहे की ज्या दिवशी माझी साधना होणार नाही त्या दिवशी जेवण करणार नाही. होणार नाही त्या दिवशी मी जेवणच करणार आहे. म्हणून त्या जेवणाच्या निमित्ताने तरी त्याला नित्य साधना करावी लागते. आणि जो नित्य साधना करतो, अखंड साधना रत असतो, त्याला समाधी प्राप्त होते असं ज्ञानोबा सांगतात. आणि मग समाधीच्या पुढे मग ती ज्ञानाची अवस्था आहे. जीवनमुक्तीची अवस्था पुढची येते. मग त्या अवस्थेमध्ये तुम्ही आत्मस्वरूपामध्ये जाता, आत्म्याच्या सहवासामध्ये राहता. आत्म्याच्या सहवासामध्ये, सद्गुरूच्या सहवासामध्ये राहणं म्हणजे समाधी नंतर. समाधीच्या अगोदर तो सहवास प्राप्त होणार नाही. अरे बापरे, आता कहू इथं भक्ती मोठी आड घातली आपल्याला. समाधीची अवस्था, अहो समाधीची अवस्था म्हणजे काहीच नाही. आपल्याला ती लाभलेली नसल्यामुळे, आपण ती प्राप्त केली नसल्यामुळे आपल्याला ती फार कठीण वाटते. पण समाधी म्हणजे सम्यक अधीयते मनः यस्मिन् तत्. ज्या वेळेला आमचं मन समभावामध्ये येतं ती समाधी. समाधीचे अनेक प्रकार आहेत. काष्ठ समाधी असते, कारण लाकडासारखी घट्ट बसून जातो, हालत नाही, चालत नाही, ही काष्ठ समाधी आहे. काही सविकल्प समाधी असते, काही निर्विकल्प समाधी असते. तेव्हा समाधीचे हे जे प्रकार आहेत ते तरी जाणून घ्या. आणि मग सगळ्यात सोपी जी समाधी आहे ती मनाच्या समभावाची समाधी आहे. मनाला सम करा. आमचं मन विषम अवस्थेत राहत नाही. कुठंतरी ते जास्त जडतं, कुठंतरी ते कमी राहत. असा हा मनाचा जो असमतोल आहे तो सारखा करा. जशी तराजूची दांडी असते ना, ती दांडी सरळ असली कि मग आपण म्हणतो बरोबर सम झालात आहे वजन. तसं मनाचं समतोल भाव,
समान भाव, सारखा भाव असला, मन असं पातळ करा की जे सपाट होऊन जाईल. समाधान हा शब्दही समाधीचाच मधून निघालेला शब्द आहे. बाकीचे सोपा शब्द आता. तुम्हाला समाधान वाटलं का? तो म्हणतो सुद्धा पुष्कळ, मला आता समाधान वाटलं बुवा. हे समाधान काय? सम आधान म्हणजे ठेवणं, सम जागी ठेवणं. काय? मन. मनाला जेव्हा समान जागी प्राप्त होऊन ते सारखं राहतं तेव्हा आम्हाला सुख प्राप्त होतं. बा मला समाधान प्राप्त झालं बा असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला तुम्हाला जे सुख प्राप्त होतं समाधानाने, तेही समाधीची जे छोटीशी झलक आहे. खरी समाधी पुढे आहे अजून, परंतु समाधीमध्ये जे तुम्हाला प्राप्त होणार आहे ते हेच की समाधीमध्ये तुमचं मन एकदम सपाट होऊन जाईल. मन आहे की नाही असं होऊन जाईल तुमचं. असं मनरहित अमनस्क अवस्था जी असते ती समाधीमध्ये आपल्याला प्राप्त होते. तिला अमनस्क म्हणतात. अमनस्क म्हणजे मन नाही, मनाचा कुठलाही प्रकार तिथं नाही. आणि अशी अवस्था आपल्या साधनेमध्ये तर वारंवार येते. तर काय सांगू मी तुम्हाला आपली साधना काय? साधनेमध्ये आपण बसल्यानंतर आपल्या त्या साधनेमध्ये आपण इतके रमून जातो, ती शक्ती आपल्याला अशी काही स्थिती प्राप्त करून देते की त्यावेळेला आपल्याला घराचा विचार येत नाही, आपल्या मुलांचा विचार येत नाही, आपल्या कर्माचा विचार येत नाही, कुठलाच विचार जगाचा येत नाही, प्रपंचाचा येत नाही. अशी जी निर्विकल्प समाधी तिला म्हणतात. कुठलाही विकल्प नाही त्या. अशी निर्विकल्प समाधी आपल्याला आपल्या साधनेमध्ये कित्येक वेळा येऊन जाते, पण आपल्याला माहिती नसते ही समाधी आहे. हा समाधीचा प्रकार आहे हे आपल्याला कळत नाही, आणि म्हणून त्याचा जो आनंद जो आहे ना तो आपण वाढवत नाही. वास्तविक अशी जी निर्विकल्प अवस्था आहे ते विकल्परहित मनशून्य अवस्था, अमनस्क अवस्था, मनरहित अवस्था, अशी जी स्थिती आपल्या साधनेमध्ये येते ती समाधीचीच एक झलक असते. आणि असं करता करताच मग खरी समाधी आपल्याला अखंड लावता येते. जास्त वेळ मन सम राहिलं की ती खरी समाधी. जास्त वेळ म्हणजे किती वेळ? तो चांगले 6-6 महिने तसा राहायचा. 6-6 महिने ती त्याची मनाची अवस्था सारखी राहायची. मग ती 6 महिन्याची जी समाधी होती. आपल्याला 100 तर ठेवा, 15 मिनिटं तर टिकवा तुमची समाधी. म्हणून देव आपल्याला समाधीचा मार्ग दाखवून राहिले. समाधीमध्ये कोणतीही वृत्ती राहत नाही, निर्वृत्तिक समाधी. एरवी आपल्या बाकीच्या ज्या स्टेजेस आहेत, ध्यान आहे, धारणा आहे, खालच्या ज्या अवस्था आहेत योगाच्या, त्यामध्ये वृत्ती असते, मन असत. समाधीमध्ये मन गायब होऊन जातं, मग तिथं वृत्ती राहत नाही. म्हणून निर्वृत्तिक अशी जी अवस्था आहे मनाची ती समाधी आहे असं त्यांना आपल्याला सांगायला. आणि अशी निर्वृत्तिक समाधी लाभता 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 तो साधक आत्मज्ञानाच्या जवळ जातो, आत्मस्थितीच्या जवळ जातो आणि आत्म्यामध्ये मग राहू लागतो. आत्म्याच्या सहवासात जातो तो, आणि आत्म्याचा सहवास ज्याला प्राप्त झाला तो जीवनमुक्त. त्या जीवनमुक्ताला मग कुठलीही कमतरता नाही, कुठलीही आशा नाही, कुठलीही त्याला इच्छा नाही.
कुठली वासना नाही, काहीच नाही, त्याला सगळं मिळतं त्याला त्या आत्म्यामध्ये. म्हणून दानव आपल्याला सांगून राहिले की बाबांनो, जर तुम्ही साधक झालेले आहात, गुरुकडून तुम्हाला ते प्राप्त झालेले साधन, तर त्या साधनेमध्ये मन लावा. मन मोठं चंचल असत. या मनाला ती साधना नको असते. मनाला त्या जगातली कर्म जास्त आवडतात, जगातले विषय भोग त्याला जास्त आवडतात मनाला, आणि म्हणून ते साधनेकडे जायला तयार होत नाही. कारण साधनेकडे ते मन लागायला लागलं की त्याचं आयुष्य कमी व्हायला लागतं. कोण मग आपलं आयुष्य कमी करून घेईल? ते मन कोण मारेल? म्हणून ते मन म्हणतो नको रे बाबा याच्या साधनेमध्ये राहायला, चला आपण पळा. म्हणून ते जगाकडे पळत असतं. म्हणून वृत्ती निर्माण होतात, आणि म्हणून त्या विषयाकडे धावणाऱ्या त्या वृत्ती आपल्याला बाहेर खेचतात. जरी साधनेत बसलो तरी बाहेरचे विचार येतात म्हणजे मला. काय करावं? आम्ही पुष्कळ म्हणतो की आता मी साधनेला बसलो तर माझं मन चांगलं एकाग्र व्हावं, असं व्हावं तसं. पण त्यावेळेला म्हणे बाहेरचे विचार यायला लागतात. हा जो बाहेरचा विचार आहे त्यावेळेला तुमचं मन जगाकडे वाहत, आणि त्यामुळे तुम्हाला त्या जगाचं आकर्षण निर्माण होतं. ज्ञानोबा म्हणतात, या मनाला असं पळू देऊ नका बाहेर, त्याला आवरा, त्याला त्या साधनेमध्ये बांधून टाका. हळूहळू ते त्या साधनेमध्ये रमेल. ते मग त्याला जर मोकळं सोडून त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला लागला तर ते तुम्हाला कधी साधना करू देणार नाही. म्हणून मनोमुखी जो मनुष्य असतो, जो साधक असतो, त्याला साधना करताच येत नाही. म्हणून मनाला आवरा असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय. म्हणून या जगामध्ये माणसांचे 4 प्रकार पडतात. ज्ञानोबा सांगलेलं कसे? काहींना संसाराचंच वेड असत. आता हा वेड म्हणजे काय? मनाचा खेळ आहे. मनुष्य वेडा होतो. मग कशाने वेडा होतो? शरीराने वेडा होतो का? तो खाण्यापिण्याने वेडा होतो. हा वेड्यामध्ये त्याला खायला बरोबर येतं, जमतं त्याला, पण त्याचं मन वेड झालेलं असतं. मनामुळे हा वेडा होतो, वेडसर होतो. म्हणून दानवा म्हणतात, ज्याचं मन संसाराकडे ओढत येत तो संसारी. आता असा साधक जो असेल, त्याने दीक्षा तर घेतली बिचाऱ्याने, त्याने गुरु केलेले, दीक्षा घेतलेली, पण त्याचा सगळा काळ संसारामध्ये जातो. संसाराच्याच गोष्टीमध्ये, संसाराच्याच कर्मांमध्ये, संसाराच्याच भानगडींमध्ये ज्याचं मन सतत फिरत राहत. अशा माणसाने दीक्षा घेतली का न घेतली काय सारखे, काही उपयोग नाही त्याचा. तेव्हा काही माणसं पूर्ण संसारी असतात, काही माणसं संसारातला थोडासा वेळ काढून भक्तीकडे लावतात. अशी जी माणसं असतात ती पार्ट टाइम परमार्थ करतात. पार्ट टाइम म्हणजे काय? जशी पार्ट टाइम नोकरी असते की नाही, तसे हे पार्ट टाइम परमार्थी. बाकीचा बहुतेक वेळ संसाराला जातात, थोडस काढतात त्याच्यात. असे जे पार्ट टाइम परमार्थी आहेत त्यांनाही समाधी लागणार नाही कधी. म्हणतात तिसरा जो प्रकार आहे तो अर्धा वेळ प्रपंचाला आणि अर्धा वेळ परमार्थाला देतो.
प्रपंच आणि परमार्थाचे दोन भाग करतो तो. तेव्हा त्याचा प्रपंच आणि त्याचा परमार्थ अशा दोन भागामध्ये चालतो. प्रपंचाच्या वेळेला प्रपंचच करील आणि परमार्थाच्या वेळेला परमार्थच करील तो, असं त्याचं वागणं असतं. आमचं तसं काही नसतं, केव्हाही प्रपंच करा आणि केव्हाही परमार्थ करावा, हे नाही खरं. त्याची जी विभागणी आहे प्रपंच आणि परमार्थाची ती अशी असते, अर्धा प्रपंच अर्धा परमार्थ वेळेचा. आणि मग जी चौथ्या प्रकारची मंडळी असते ती पूर्ण परमार्थी असते. त्यांनी त्या प्रपंचाकडे काना डोळा केलेला असतो, प्रपंचाकडे पाठ फिरवलेली असते त्यांनी. म्हणून तुकाराम महाराज वगैरे जे संत होऊन गेले ते असे की त्यांचा पूर्ण परमार्थाकडे वेळ जात होता. तुकारामांसारखं जीवन आपल्याला त्यांच्यापेक्षा पुष्कळ सुखी आहोत. आम्हाला तरी चांगलं पुष्कळ सुख मिळून राहिलं, परंतु तुकाराम महाराजांचं आयुष्य जर पाहिलं तर काय दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. तेव्हा पूर्ण परमार्थी व्हा असं ज्ञानोबा म्हणताय. तेव्हा पूर्ण परमार्थी होण्यासाठी त्या संसाराचा पूर्ण बंध तोडला पाहिजे. संसार तर करावा लागेल, पण तोपर्यंत संसार तर करावा लागेल. पण संसार करत असताना मी, माझं आणि मला गुण आलं ते, म्हणजे कर्म करत असताना ती निष्काम कर्म व्हायला संसाराची. संसारामध्ये राहून संसाराची कर्म करत असताना निष्काम भावनेने जी कर्म होतात ती मग त्याला संसाराच्या बंधनात अडकवत नाही. मी, माझं आणि मला हे जर सुटलं ना संसारामध्ये तर तो साधक मग परमार्थी व्हायला लागतो पूर्ण. तेव्हा अशा तऱ्हेनं जीवनमुक्तीकडे जाताना आपल्याला अशा या 4 प्रकारच्या माणसामधून निवड करायची आणि तो जो शेवटचा प्रकार आहे पूर्ण परमार्थी तो आपल्याला साधायचा आहे. आता 40वी ओवी सांगतात, जी 39वी ओवी सांगली स्वामी भृत्य वगैरेची. आता ते सांगतायत 40व्या ओवीमध्ये. 40वी ओवी ऐकून घ्या. अवघिया उपचारा जप ध्यान निर्धारा. आता साधनेवर आले ज्ञानोबा. ज्ञानोबा आता साधनेवर आलेले आहेत. अवघिया उपचारा जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देवा वाचुनी. म्हणतात नाही आन संसारा देवा वाचुनी. फार मजा आहे ताई. आम्ही जपही करतो, आम्ही ध्यानही करतो, आम्ही साधनाही करतो, पण आमची साधना, आमचा जप, आमचं जे चाललेलं आहे ते, आणि आता ज्ञानोबा जे सांगून राहिले ते, आता ज्ञानोबा सांगून राहिले जीवन मुक्ती मधल्या माणसाचं जप ध्यान वगैरे ती कर्म. का फरक? ज्ञान म्हणतात अवघ्या उपचारा म्हणजे सगळे उपचार, म्हणजे सगळ्या प्रकारचा कर्मांचा प्रकार. कोणते कर्म? जप, ध्यान, धारणा वगैरे ही कर्म आहेत परमार्थातली. तेव्हा ही जी परमार्थातली जी कर्म आहे ती सगळी कर्म आम्ही काय समजतो? ती कर्म त्या आत्म्याहून वेगळी समजतो. आम्ही ज्या देवाचं नाव घेऊन जप करून राहिलोय, समजा आपण कुठल्या देवाचं नाव घेतले, राम 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 राम, दत्त 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 दत्त, काय कुठल्या देवाचं जे तुम्ही नाव घेताय
ते जे तुमचं जप करण्याचं साधन आहे किंवा जे कर्म आहे ना, ते कर्म तुम्ही कसं समजता? ते कर्म तुम्ही समजून घेतलं का? जप तर करतात, काही लोक माळ घेतात, हो माळेने जप करता, कोणी मनाने जप करता. जप तर तुम्ही करता, परंतु तो जप कसा करायचा हे कधी पाहिलं का तुम्ही? म्हणतात जप करताना ज्याचा जप करून राहिले ना त्याच्याशी एकरूप व्हा. बापरे, रामाचा जप करता, रामाशी एकरूप. दत्ताचा जप करताय, दत्ताशी एकरूप व्हा. गणेशाचा, शिवाचा, कुठल्याही देवदेवतांचा जो जप करता त्या देवतांशी एकरूप व्हा. देवाशी एकरूप होणं म्हणजे आत्म्याशी एकरूप होणं बरं का. पुन्हा आणखी देवाशी एकरूप होणं म्हणजे दगडाशी एकरूप होणं, मूर्तीशी एकरूप होणं नव्हे. तेव्हा ज्याचा जप करीत आहोत आम्ही, तो जपाचा जो मंत्र किंवा जपाचं जे नाम आहे ते नाम त्या आत्म्याचं आहे असं समजून करा. आणि मी आत्म्यापासून वेगळा नाही, ते जे नाम आहे ते आत्म्याचंच नाम आहे, मी आत्म्याचा जप करतोय असं समजा. तोंडाने काही म्हणा तुम्ही, दत्त म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गणेश म्हणा, काही म्हणा, शिव म्हणा, परंतु ते म्हणत असताना आत्म्यामध्ये तुमचं लक्ष असलं पाहिजे, आत्मानुसंधान असलं पाहिजे असं ज्ञानोबा म्हणतायत. आता हे बंद कठीण झालं बरं का. आपण जितकं सोपं करायला जावं साधन, जप साधन सोपं आहे, सगळ्यात जपाचं साधन सोपं आहे. काय झालं, एक कसा रुमाल करावा तयार बर का. तो रुमाल असा तुमचं याच्यामध्ये टेप होऊन जाईल. ते म्हणतात जप ध्यान इत्यादी परमात्म्याहून वेगळे कसे असू शकेल. हा ना, ते म्हणता अवघ्याची उपचारा जप ध्यान निर्धारा नाही आन संसारा देवा वाचू. देव म्हणजे आत्मा बरं. ज्या देवाचा तुम्ही मंत्र जप करता आहात, नाम जप करता आहात, ते देवाशिवाय वेगळं नसावं, म्हणजे आत्म्याशिवाय वेगळं नसावं. तुम्ही जेव्हा जप करताना त्यावेळेला आत्म्याची आठवण होते का? मुलीच नाही हो. आम्ही तर त्या दत्ताची जप करतो, रामाचा जप करतो, शिवाचा जप करतो. अरे ते जे नाम आहे ते त्या आत्म्याचं नाम आहे, त्याला विसरून तुम्ही जप करता. वा रे वा, धन्य बाबा तुमची. मग किती विचित्र झालं आहे. हा ना, जप करताना ज्या देवाचा तुम्ही जप करता तो जो देव आहे ना, तो म्हणजेच आत्मा आहे. हा जर तुमचा भाव नसेल तर तुमचा जप नुसता वाया गेला, काही उपयोग नाही. म्हणून जप साधना सुद्धा आत्म्याची साधना असली पाहिजे असं ज्ञानोबा सांगून राहिले यामध्ये. कठीण हो, तर तुम्हाला जीवनमुक्ती मिळेल. जीवनमुक्ती मिळण्यासाठी आत्मस्थिती प्राप्त व्हायला पाहिजे ना. मग आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी आत्म्याचा विसर पडून कसं चालेल? मग बाकीची जी सगळी नावं आहेत, आता दत्ताचं नाव, रामाचं नाव, कृष्णाचं नाव, देवाचं नाव, ही जी नावं आहेत ती नावं जर आत्म्याशी तुम्ही जोडली नाही तर बाकीचे जे शब्द आहेत, बाकीचे हजारो शब्द आहेत मग भाषेमध्ये, मग ते शब्द आणि हे शब्द सारखेच गेले ना.
शब्द म्हणजे शब्दच राहतील म्हणूनच ते. त्याला जर तो चैतन्याचा आधार नाही, आत्म्याचा आधार नाही, तर तो जप वाया गेला तुमचा सगळा. मी इतक्या कोटी जप केला, मी इतका कोटी जप केला, मग काय प्राप्त झालं त्याला? कोटी कोटी कित्येक कोटी जप करतात लोक, करतात, करणार आहे. पण ज्ञानवा म्हणतात चांगली गोष्ट आहे, जप करतात, देवाचं नाव येतं तुमच्या तोंडामध्ये, फार बरं आहे. परंतु हा जो तुमचा जप चाललेला आहे हा आत्म्याशी जोडा. ते जे नाम आहे ते आत्म्याचं नाव आहे असं समजून करा. आणि ते जर तसं करत नसाल गेला तुझे. ज्ञानवांचं श्रावण करण्यासंबंधी सुद्धा किती बरोबर मार्गदर्शन आहे बघा ना साधकांना. तुम्ही ध्यान करता, कशाचं ध्यान करता? देवाचं ध्यान करतो. कोणता देव? मग तो तुमचा जो कोणता असेल देव त्याचं ध्यान करतो आम्ही. अरे तो देव म्हणजे आत्मादेव म्हणा. त्याच्या रूपाने, त्या देवाच्या रूपाने तुम्ही आत्म्याचं ध्यान करता असं म्हणा. मी माझ्यामध्ये असलेला जो आत्मराज आहे ना, तोच माझा दत्त आहे, तोच माझा कृष्ण आहे, तोच माझा राम आहे, तोच माझा गणेश आहे, तोच माझा शिव आहे असं म्हणून मग तुम्ही ध्यान करा ना. जप आणि ध्यान ह्या ज्या साधना सांगितल्या ज्ञानोबांनी, याही करताना आत्म्याची आठवण होत नसेल तर मग काय उपयोग तुमचा? तुम्ही आत्म्याला विसरून जे करताना ते सगळं चुकीचं आहे. अर्थ तर प्रमुख आहे सगळा. ही सगळी देवाची नावं त्याचीच आहेत, त्या आत्म्याची नावं आहेत ती. तोच कृष्ण आहे, तोच राम आहे, तोच शिव आहे, तोच गणेश आहे, तोच दत्त आहे. त्याला विसरून तुम्ही जप करता, त्याला विसरून साधना करता, ध्यान करता, अरे चुकीचं आहे. संपलेली आहे. हा सुंदर विषय चाललेला आहे. अतिशय ज्ञानोबांची जी समजून घेण्याची पद्धत आहे महाराज, असं कोणी सांगत नाही हो. सगळे म्हणतात जप करा, देवाचा जप करा, देवाचं नाव घ्या, देवाचं असं करा. अरे घेतो मी देवाचं नाव, पण तो आनंद आम्हाला मिळत नाही ना. आणि तो मिळेल कसा? ज्याला विसरून तुम्ही तो जप करता तो दिल कसा आनंद? आनंद आत्म्यामध्ये भरलेला आहे, तो सच्चिदानंद आहे. त्या आनंदाचा तुम्हाला लाभ कसा होईल? त्याला विसरून. म्हणून आत्म्याचा विसरून देता कामा नये, हे साधकांना तरी माहिती असलं पाहिजे असं मी म्हणतो. आणि ज्ञानोबांचा हाच भाव आहे या ठिकाणी सांगण्याचा की अरे बाबांनो, साधकांनो, निदान तुम्ही आत्म्याची आठवण करून तरी सगळं करा, परंतु त्याचा संबंध आत्म्याशी जोडा, बस. हा सुंदर विषय चाललेला आहे. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.